सो स्टार्ट अकॅड आयएसओ फाईल, देन इथे ड्राफ्टिंग सेटिंग टूलबार जो आहे ना त्यामध्ये इथे बघा एक आयकॉन आहे, त्याला बोलतो आपण आयसो ड्राफ्ट. त्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, जसं तुम्ही क्लिक करणार कर्सरचा शेप बघा कसा झाला. वापस आपण याला ऑफ करू. ठीक आहे, हॉरिझॉन्टल वर्टिकल येणार. आता वापस ऑन केला. आता याचं ओरिएंटेशन जर चेंज करायचं आपल्याला, ओके, जर ओरिएंटेशन चेंज करायचं आहे तर F5 प्रेस करायचं, फंक्शन कीचा F5. ठीक आहे, आता बघा इथे तुम्ही कमांड लाईनवर बघणार ना तर ओरिएंटेशन येतं इथे. आता आयसोप्लेन टॉप चालू आहे. अगेन F5 प्रेस केला, आयसोप्लेन राईट. बरोबर आहे. बघा इथे 3 पोझिशन आहे. कर्सरची पोझिशन जर बघितली आपण, ग्रीन जो आहे तो काय आहे आपला वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, तो 90 आणि 270 पोझिशन मध्ये असणार. रेड कलरचा जो आहे तो एक्स ॲक्सिस आहे. आता काय आहे 30 आणि 210 पोझिशन मध्ये. F5 प्रेस केला आपण. आता काय आहे 150 आणि राईट. आणि आता काय झालंय टॉप पोझिशन है ना. सो एकदा काय याला ऑन केलं का इथे इम्पॉर्टंट काय पार्ट असतो, ऑर्थो ऑन ठेवायचा. ठीक आहे, जर ऑर्थो ऑन नाही ठेवला तर काय होणार बघा. लाईन कमांड घेतली, लाईनचं ओरिएंटेशन बघा 30 150 आणि 330 आणि ही 30 आणि 210. आता F5 प्रेस करा, डायरेक्शन चेंज झाली. आता कर्सर कसा आहे 30 210 आणि 90 आणि 270 पोझिशन मध्ये जातोय. जर ऑर्थो ऑफ केला आपण तर काय होणार, लाईन फ्री होईल. ठीक आहे, मग तुम्हाला एक्झॅक्टली जो राईट साईड किंवा लेफ्ट साईडचा जो अँगल आहे, ठीक आहे, तो तुम्हाला मेंटेन करता येणार नाही. त्यामुळे कंपल्सरी काय करायचं, ऑर्थो ऑन ठेवायचं. ठीक आहे, आता आपण काय करू, आयसोमेट्रिक ऑन केलं, ऑर्थो ऑन केला का बघा लाईन कमांड घेऊ आपण. फर्स्ट क्लिक करू. जसं मी तुम्हाला सांगितलंय की नेहमी आपण राईट साईडचा फेस आधी बनवायचा. ठीक आहे. ठीक आहे, आता ह्याची झुमिंग आपण ठेवू की ॲटलिस्ट 25चा बॉक्स बनवता येईल आपल्याला. ओके, सो डायरेक्शन 25 एंटर आला. आता तुम्ही ही मिस्टेक नाही करायची, कर्सर कधी इथे ठेवायचा नाही. तुम्ही किती व्हॅल्यू टाकली तर ती त्याच पॉईंटवरती डायरेक्ट जाणार. त्याला आपल्याला द्यायची असते डायरेक्शन. डायरेक्शन दिली तर तुम्ही जे पण व्हॅल्यू देणार आहे तो त्या डायरेक्शनला कन्सिडर करेल. ओके, आता बघा आपण इथे अँगल वगैरे काही टाकत नाही, फक्त डायरेक्शन देतो. आता मला लेफ्टला जायचं आहे तर काय प्रेस करावं लागेल, F5. बरोबर आहे. आणि नेहमी असा सिक्वेन्स येणार आहे, राईट लेफ्ट टॉप, राईट लेफ्ट टॉप. ओके, अगेन 25 F5 प्रेस करावं लागेल. ओके, अगेन F5 लाईन कमांड 25 आणि 25 झाला बॉक्स. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचंय, आपण कॉर्नर स्क्वेअर सगळं बनवलं, मॅन्युअल मेथडने पण बनवलं, आता आयसोमेट्रिक मेथडनेही बनवलं. आता आपल्याला काय करायचंय की जर सर्क्युलर ऑब्जेक्ट बनवायचा राहिला तर तो कसा बनवायचा. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय इथे कॉपी कमांड पण यूज करायची आहे तुम्हाला. तर कॉपी कमांड कशी यूज करणार, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आता मी जे दाखवतोय ते मला डायरेक्ट यूज करायचं. ठीक आहे, सिलेक्ट केलं बॉक्स सिलेक्शनने का राईट क्लिक करायचं. कुठली कमांड आहे, कॉपी सिलेक्शन. आता जसं समजा हा पॉईंट उचलायचा आहे मला, त्याच्यावर क्लिक करायचं, केला पिक आणि कुठे ठेवायचं इथे सेकंड क्लिक. असं मल्टिपल क्लिक्स तुम्ही करू शकता. आता हा बॉक्स मी काय बनवलाय की इथे आपल्याला सर्कल बनवायचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला डायरेक्ट मेथड दाखवतो. फर्स्ट आणि सेकंड आपल्याला काय सेंटर फाइंड आउट करायचं. केला फाइंड आउट. ही जी लाईनचा पॉईंट आहे हा सेंटरमध्ये येतो. अदरवाईज तुम्ही काय करू शकतात, या मिड पॉईंट पासून या मिड पॉईंट पर्यंत, वापस या मिड पॉईंट पासून या मिड पॉईंट पर्यंत लाईन ड्रॉ केली तर सेमच येणार. बरोबर, असंही केलं तरी झाले. आता बघा C फॉर सर्कल टाकला, सेंटर पॉईंट भेटला का असा सर्कल येतो. असा पाहिजे का आपल्याला, नाही ना. आयसोमेट्रिक मधला सर्कल वेगळा असतो. मग त्यासाठी ऑटोकॅड मध्ये काय करायचं, इलिप्स कमांड घ्यायची. ठीक आहे, काय केलं, EL शॉर्टकट आहे, टाईप केला, आला इलिप्स, एंटर. आता इथे
कुठलाही ऑप्शन रीड नाही करायचा, डायरेक्ट लास्ट ऑप्शन काय आहे, आयसो सर्कल. आयसो सर्कलवर क्लिक करायचं किंवा त्यातला जो कॅपिटल लेटर आहे आय तो टाईप करायचा. ठीक आहे, सेंटर पॉईंट दिला. बघा आता इथे कर्सर खूप इम्पॉर्टंट आहे, पोझिशन आहे. आता राईट साईडच्या फेसवर आपण सर्कल बनवतोय, 30 डिग्री आणि 90 डिग्री पोझिशन आहे कर्सरची, बरोबर व्ह्यूला मॅच होतोय ना. पण हेच जर F5 प्रेस केलं, आता लेफ्ट साईडची पोझिशन आहे, मॅच होते का? ठीक आहे, नाही ना. अगेन F5 प्रेस, आता टॉपची पोझिशन आहे, बट आपल्याला काय आहे की कर्सरच्या पोझिशन वरती, ठीक आहे, व्ह्यू सेटिंग माहित पाहिजे. आता इथे सिंपल काय तो विचारतो रेडियस ऑफ सर्कल. आता आपण 25 रेडियस घेतलं, आपलं बॉक्स बनवला 25 चा, म्हणजे 12.5 रेडियस येईल. ठीक आहे, तर इथे तुम्ही 12.5 टाकायचा. आला? याला बघा रेडियस कमांडने तुम्ही मोजू नाही शकत, कळलं? रेडियस कमांडने मेजर नाही करू शकत. तर इथे काय असतो, जो बॉक्स आपण बनवतो ना, इट ऍक्ट ॲज अ काय, डायमीटर, म्हणजे तोच तुम्हाला शो करणार डायमीटर काय. अगेन लेफ्ट साईडच्या फेसला जर आपल्याला बनवायचं आहे, ठीक आहे, काय केलं आता, कुठली कमांड घ्यायची आपण, EL फॉर इलिप्स, देन I फॉर आयसो सर्कल, सेंटर पॉइंट, डायरेक्शन ओके का? काय करावं लागेल? गुड. F5 प्रेस केलं का आता रेडियस व्हॅल्यू टाकायची, एंटर. सेम थिंग, EL एंटर, I एंटर. ठीक आहे, सेंटर पॉइंट, F5 प्रेस, डायरेक्शन दिली, आता रेडियस व्हॅल्यू टाकायची. बघा इथे जे रेफरन्स तुम्ही ड्रॉ करतात ना, तुमचं काम झालं का इमिजिएट त्याला काय करायचं, इरेज करायचं. ठीक आहे. आता बघा आयसोमेट्रिक म्हटलं तर 3च फेस आहेत, राईट, लेफ्ट आणि टॉप. त्यामुळे जर सर्कल बनवायचा राहिला तर ह्याच मेथडने बनवायचं. ठीक आहे. आता आपण काय करू की या बॉक्स वरती ट्रीटमेंट्स करू. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला काय करायचं की जॉमेट्री जर असणार आहे तर कशा टाईपने बिल्ड करायची. ठीक आहे, आता जस्ट मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, जस्ट ड्रॉ करत जाऊ आपण एक्झाम्पल. ठीक आहे, आता समजा मी इथे एक 50 50 50 आणि 50, आता मी टॉप बनवला. सिलेक्ट, F5 प्रेस करायचा, कंट्रोल राईट क्लिक, कॉपी सिलेक्शन कमांड घ्यायची. तो इथे विचारतो स्पेसिफाय बेस पॉईंट, म्हणजे कुठल्या पॉईंट पासून कॉपी करायचा आहे इथून. आता आपल्याला बॉक्स बनवायचा आहे, बरोबर आहे, तर मी देतो डिस्टन्स किती, 100 वर कॉपी पेस्ट केला. आला? त्यानंतर आता काय होणार आहे, हा पॉईंट इथे जॉईंट होणार, हा पॉईंट इथे जॉईंट होणार आणि हा पॉईंट इथे जॉईंट होणार. झाला बॉक्स. ठीक आहे. आता बघा मला आहे ना, याला काय करायचंय, कट करायचंय. ठीक आहे, कसा कट करायचा आहे, ट्रायंगल हाफ कट करायचंय. म्हणजे इथे जाऊन आपण काय करू, पहिला कलर घेऊ. बघा मला ऑब्जेक्ट कापायचा आहे, कुठून कापायचा आहे, ही कटिंग लाईन झाली. ठीक आहे, आता हे टोटल 100 आहे आणि 50x50चा स्क्वेअर शेप आहे. याला ह्या लाईनला कॉपी पेस्ट मारायचं, मला 50 डिस्टन्स पर्यंत याला कट करायचं. बरोबर आहे. बघा पहिला कटिंग लाईन डिफाईन करायची, केली डिफाईन. ओके, त्यानंतर बघा कट काय काय होणार आहे त्याकडे लक्ष द्यायचं. आता हा टॉप फेस आहे, हा ठेवायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे कटिंग होणार कुठला आहे, हा शेप. याला आपण 50 पर्यंत कॉपी पेस्ट मारला. आता शेप दिसतो तुम्हाला. ट्रिम, डबल एंटर, सॉरी आता हे बघा लाईन आहे, डिलीट करायची फक्त. आता ट्रिम कमांड, डबल एंटर, आला शेप. आला का? समजतंय? कट झाला. आता H एंटर, H फॉर हॅच, एंटर, आणि इथे पिक पॉइंट कमांड घ्यायची आणि ANSI 31 ची लाईन घ्यायची. केला कट. आता हा बघा आपण कॉर्नर टू कॉर्नर कट केलाय म्हणून असा दिसतोय. मी आता काय करतो, सेम बॉक्स जो आहे, ठीक आहे, ठीक आहे, कॉपी पेस्ट करतो. आता आपण थोडा वेगळ्या टाईपनी कट करू, म्हणजे काय की तुम्हाला क्लिअर होईल.
कॉर्नर कट केल्यानंतर कन्फ्युजन होते, थोडं इल्युजन इफेक्ट येतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की मला स्टेप कट करायचे. स्लॉट कसा असतो तो टाकायचा. आता हा 50x50चा आहे ना, ठीक आहे. आता बघा इथे लाईनचं सेंटर वगैरे काही काढायचं असेल तर लाईन कॉपी करायची. तुम्ही इथे कॉर्नरलाच क्लिक केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही कुठेही क्लिक केलं आणि जर तुम्ही व्हॅल्यू देणार आहेत, ठीक आहे, एक्झाम्पल मी देतो 20. आता हा टोटल किती आहे 50, ठीक आहे. जर समजा आता मला मिडल पासून काही बनवायचं आहे, ठीक आहे, मी कलर पहिला नॉर्मल करून घेतो, ठीक आहे. आता बघा याचा कलर रेड आहे, याचा व्हाईट आहे. आता सगळं व्हाईटच आहे बाय लेअर. मग इथे एक कमांड आहे. कुठली कमांड आहे? मॅच प्रॉपर्टीज. मॅच प्रॉपर्टीजला शॉर्टकट काय? MA एंटर. कुठली प्रॉपर्टीज कशाला अप्लाय करायची, कळलं? आता आपल्याला करायचं काय बघा, F5 प्रेस करून पोझिशन सेट करायची. मला याला 15 आणि याला 15 कॉपी पेस्ट केला. आता बघा आपल्याला एवढा स्क्वेअर शेप पाहिजे. ट्रिम कमांड घ्यायची, डबल एंटर मारायचं. नेहमी जिथे आपण सेंटर घेतो ना तो फक्त रेफरन्स असतो, त्याला इमिजिएट डिलीट करायचं, ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं, एक कट मारायचं आहे. शेप बनवला आपण, वरूनच का कट करणार आहे ना, मग ठीक आहे. याला आता मी 2 शेप मध्ये बनवतो, म्हणजे 2 केसेस बनवायचे आहेत आपल्याला. याला आणि इथे कॉपी पेस्ट करू. पहिल्या याच्यामध्ये काय की याला मला सरळ वरून खालपर्यंत कट करायचं. मग काय काय कट करायचं त्याला सिलेक्ट करा, राईट क्लिक, कॉपी. कुठल्या पॉईंट पासून करायचं, इथून. पण डाऊनला चाललाय का, मग काय करावं लागेल, F5. आता डाऊनला चाललाय बघा, ती जी डॉटेड रेफरन्स लाईन दिसते ना ऑरेंज कलरची, ती इम्पॉर्टंट आहे. जर समजा तुम्हाला नाही कळत ते लाईन वरती चालले, 30 डिग्री मध्ये चालले का 150 डिग्री मध्ये चालले, तर त्या लाईनला बघायचं. पण ऑर्थो ऑन पाहिजे, ठीक आहे. आता याला आपण काय करू, एक 40 डिस्टन्स पर्यंत कॉपी पेस्ट करू. आता इथे इम्पॉर्टंट काय बघा, आपल्याला जेवढे पण कॉर्नर आहेत ते जॉईन करून घ्यायचे, ठीक आहे. आणि वरून बघायचं, हा एवढा सॉलिड पार्ट आहे, बरोबर आहे. कटिंग काय होणार आहे, हे कट होणार आहे, आला शेप, ठीक आहे. मग आता जसं जसं आपण इथून बघू, हा पॉइंट इथे जातोय, हा पॉइंट इथे जातोय, प्लस एवढा शेप इथे स्टॉप होणार आहे ना. मग आता काय दिसणार नाही, हा पॉइंट दिसणार नाही, ठीक आहे. झालं, आला का शेप. आता हा सरळ होता म्हणून इझी वाटला, ठीक आहे. पुढच्या केसमध्ये आपण काय करू की याला मला टेपर कट करायचं. सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी, ठीक आहे, मिरर. यालाही आपण 50 डिस्टन्स पर्यंत कॉपी पेस्ट मारू. बघा टेपर कापायचं आहे तर काय करायचं, आधी शेप फाईन करून घ्यायचा. आता टेपर काय, मला इथून ही साईड टेपर द्यायची, कळलं. आता बघा ही लाईन दिसणार नाही आतमध्ये, ही लाईन इथून ट्रिम करायची. ही लाईन दिसणार आहे, ही लाईन दिसणार आहे का, ठीक आहे. पण आपण टेपर देतोय ना त्यामुळे ही लाईन पण दिसणार नाही, कळलं. आला का टेपर, है ना. त्या व्यतिरिक्त समजा आता मला असा कट करायचा आहे, कसा, असा स्क्वेअर मारायचा आहे इथे, ठीक आहे. मग त्यासाठी बघा काय करावं लागेल, समजा आपल्याला एक 10x20x20चा आपल्याला कटआउट मारायचा आहे, ठीक आहे. याची डेप्थ जास्त आहे, आपण इथे करू. तर बघा मी काय करतो, 10 mm चा गॅप आहे, ठीक आहे. म्हणजे तो कट जो आहे आपल्याला खालून 10 mm वरती चालू करायचं आणि कितीवर संपवायचं आहे, 20 वर, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त कॉर्नर पासून आपण कट करणार आहे त्याला. आला का शेप. आता या सगळ्यांना आपण सिलेक्ट करून घेऊ, म्हणजे एवढंच कट होणार आहे. दिसतोय शेप. आता बघा जेवढे कॉर्नर आहेत ना, जिथे कॉर्नर दिसतो तिथून प्रोजेक्शन आलं पाहिजे. आता आपण काय करतोय, राईट साईडनी लेफ्ट साईडला बघतोय, म्हणजे ही लाईन जी आहे ती इथे कॉपी पेस्ट होणार, ही लाईन इथे कॉपी पेस्ट होणार. दिसतो का तुम्हाला स्क्वेअर कट. फक्त आता ही जी एज आहे ही काढून टाकावं लागेल. आता असं झालं ना, इक्वल इक्वल आपण बनवलंय त्याच्यामुळे तो मॅच करतोय. आता समजा
इथे आपल्याला काय करायचं आहे की एक राऊंड होल करायचा. ठीक आहे, लाईन कॉपी पेस्ट करा. समजा इथून आपल्याला एक 25 टाकलं ना, 25 डिस्टन्स वरती होल मारायचा आहे. इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, F5 प्रेस करून डायरेक्शन द्यायची. ठीक आहे, मी देतो रेडियस 10. आता याची डेप्थ जी आहे, कॉपी, क्लिक, डायरेक्शन येते का, F5 प्रेस करून डायरेक्शन द्यायची. ठीक आहे, मी आता डेप्थ देतो 10 mm, म्हणजे थोडा कट इथे दिसेल ना. आता बघा, जर रेफरन्स आहे त्याला काढून टाकायचं. इथे आपल्याला काय आहे की हा सर्कल समोरच्या फेस वरती आहे कटआउट, त्यामुळे पूर्ण दिसतो. मागचा जो आहे हा दिसणार नाही. कळलं कसा आला. आता हा जो आपण रेक्टँगल कापला होता ना सेंटर पासून, याला आता आपण काय करू, स्टेप मध्ये कापू. ठीक आहे, कसं स्टेप मध्ये कापायचं, ठीक आहे दाखवतो. याला तुम्हाला नंतर प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, बघा हे जे आहे याला तुम्ही इथून इथपर्यंत कॉपी पेस्ट करायचं. याला ह्या पॉइंट पासून F5 प्रेस करून इथे कॉपी पेस्ट करायचं आणि याला खेचून इथे क्लिक करायचं. झाला बॉक्स. आता मी काय करतो, ही 25x25 चा बॉक्स आहे बरोबर आहे, हा फेस. ठीक आहे, आता बघा कट कसा करतो मी. F5 प्रेस करू आपण, सॉरी तिथे आणि इथे ना, ही लाईन घेऊ. सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी, फर्स्ट क्लिक, डायरेक्शन द्यायची. सी आता हा 10 वरती एक कट आहे, वापस 10 वरती एक कट आहे, वापस 10 वरती एक कट आहे, वापस 10 डिस्टन्स वर एक कट आहे. ठीक आहे, असं टोटल 5 सेक्शन बनवलेत आपण. ठीक आहे, आता मला काय करायचं माहिती आहे का, स्टेप्स कशा असतात सीडी त्या शेप मध्ये बनवायचे. म्हणजे समजा याची 20 डेप्थ असेल, वापस किती आला पुढे 10, वापस 20 डेप्थ आहे, वापस पुढे किती येणार 10, वापस 20 डेप्थ आहे 10, वापस 20 डेप्थ आहे आणि इथे आला 10. ठीक आहे, असा आपल्याला ऑब्जेक्ट कापायचा आहे. ठीक आहे, आता बघा ही लाईन जी आहे ही इथून इथपर्यंत येणार. ही जी कटिंग लाईन आहे, ठीक आहे, ही आपल्याला काय करायचंय, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आली पाहिजे. आणि ही जी कटिंग लाईन आहे आपली कुठून आली पाहिजे, इथे. आता हा जो बॉक्स आहे आपला, ठीक आहे, हा आपण अजून कट नाही केला. आपल्याला काय करायचं, आता शेप बनवून घ्यायचा आहे. तर बघा याला कॉपी पेस्ट करू आपण. इथे दिसतोय शेप, पण बघा जिथे कॉर्नर आहे त्या कॉर्नरला लाईन कनेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण काय करू, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. दिसतोय शेप. आता याला कट करायचं. झाला क्लिअर. आता बघा टेपर ऑब्जेक्ट जर बनवायचा राहिला आपल्याला, ठीक आहे, तर कसा बनवायचा. सगळीकडे आपण सेमच जॉमेट्री ठेवू. ठीक आहे, 50, 50, 50 आणि 50. ठीक आहे, याला कॉपी पेस्ट करू आपण डाऊनला. याला एक 100 देऊ आपण. याला आता कॉपी पेस्ट करू इथे. आता सी, आता ही प्रोफाईल माहिती आपल्याला 50 ची आहे. मला काय करायचंय, आतमध्ये आणखीन एक प्रोफाईल बनवायची. ठीक आहे, म्हणजे त्याला स्टेप्स. स्क्वेअर कॉलम कसा असतो, आता हा 50x50 आहे, आपल्याला एक 20, मग 30 आणि मग उरलेला 50. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला शेप बनवावा लागेल. ठीक आहे, बघा कसा बनवतोय मी. सेंटर फाइंड आउट करायचा.
केला. आता इथे आपण काय करू, पहिला 20x20 म्हणजे इकडे 10 आणि इकडे 10 कॉपी पेस्ट मारलं, इथे 10 आणि डायरेक्शन देऊन इथे 10. हा झाला पहिला बॉक्स. ठीक आहे. याच्यानंतरचा जो बॉक्स आहे हा वापस इथे 10 वर आहे. ठीक आहे. हा 10 वर आहे, हा 10 वर आहे आणि हा इथे 10 वर आहे. ठीक आहे. एक मिनिट, पहिला आपण याला कट करून घेऊ, नाहीतर तुम्ही फक्त एवढं शोधत राहणार बनवला कसा. बरोबर आहे. फक्त कॉर्नर उडवायचं आहे, मधली लाईन आहे तशीच ठेवा. आला. ठीक आहे. आता याला आपण 20 वर कॉपी पेस्ट करू. बरोबर आहे. बघा इथे जसं 2D बनवतोय ना, 3D पण असंच बनवतात. आता आपल्याला याची गरज नाही, आपल्याला शेप भेटला. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय बघा, डिलीट बिलीट सगळ्यात लास्टला करायचं, पहिला शेप प्रोजेक्ट करायचं. हे सगळं कॉपी पेस्ट करतो मी. ठीक आहे. आता टोटल 100 आहे. ठीक आहे. पहिल्या 30 डिस्टन्स पर्यंत एक कट आला पाहिजे, दुसऱ्या 60 डिस्टन्स पर्यंत एक कट. याला आपण थोडा मोठा करू, 200चा करू. ठीक आहे. म्हणजे काय आहे की एकमेकांना तो क्लॅश नाही होणार. ठीक आहे. आपण याला 80 वर ठेवू आणि नंतर 160 वर ठेवू. दिसतो. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, वरून बघायचं. मला हा पहिला पार्ट वरती दिसतो, मग खाली 80 डिस्टन्स वरती सेकंड, वापस 160 वरती साईडचा. मग इथे याची गरज आहे का, याला डिलीट करायचं. ठीक आहे. समोरून जे दिसतं ना, आता ही बॅक साईड आहे. ठीक आहे. आला शेप. तर बघा या लाईनच्या मागचं काहीच दिसत नाही. दिसतो. आता याच्या पुढचा काय आहे की कुठं कनेक्ट होणार आहे. आता ह्या लाईनची गरज आहे का आपल्याला, बरोबर. तर ज्याची गरज नाही आपल्याला कन्फर्म आहे त्याला डिलीट करायचं. इथून इथपर्यंत कट. आता ह्या कॉर्नर पासून पुढे ह्या लाईनीची गरज नाही आहे. ठीक आहे. बघा हा कॉर्नर याला टच होतोय, हा कॉर्नर याला टच होतोय. ठीक आहे. आता वापस आपण काय करू, हा आणि हा. ठीक आहे. याच्या पुढे गरज नाही याची, हा आतमधला पण गरज नाही आहे, डिलीट केला. आला शेप. क्लिअर. पुढे काय डाऊट आहे यामध्ये, नाही ना. आता बघा कॉर्नर स्क्वेअर ऑब्जेक्ट होता, एव्हरीथिंग इज फाईन. आता आपण काय करू, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट बनवू. ठीक आहे. सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट बनवायचा इथे तर तुम्ही बॉक्समध्ये पण बनवू शकता, पण मी काय करतो डायरेक्ट दाखवतो. तर ऑलरेडी तुम्हाला मेथड माहिती आहे. EL इलिप्स, आयसो सर्कल, आय एंटर. ठीक आहे. सेंटर दिला. इथे आपण काय करू, मी देतो रेडियस 25. बघा आपल्याला सिलेंडर बनवायचं आहे तर डायरेक्शन द्यायची फक्त. ठीक आहे. मी इथे 200चा सिलेंडर बनवतो. आता सिलेंडरला कसं असतं, जेव्हा ड्रॉइंग बनवतो ना आपण, राईटचा एक्स्ट्रीम पॉइंट आणि लेफ्टचा एक्स्ट्रीम पॉइंट हे कनेक्ट करायचे. ठीक आहे. आता दिसतो सिलेंडर. आता आपल्याला याच्यावर ट्रीटमेंट करायची. ठीक आहे. जसं मी बनवणार आहे. ठीक आहे. तुम्हाला तशीच प्रॅक्टिस करायची, त्यानंतर पुढच्या ड्रॉइंगवर तुम्हाला काम चालू करायचं. आता एक सिलेंडर आपण बनवला आणि या सिलेंडर मध्ये आता काय करायचं आपल्याला की याला 1/4 कापायचं आहे. ठीक आहे. तर कसाही नाही कापायचं, F5 प्रेस करा. ठीक आहे. एक लाईन ड्रॉ करतो मी अशी, सिलेक्ट करा, याच्या मिड पॉइंट पासून याच्या सेंटरवर ठेवा. बघा आपल्या क्रॉसची पोझिशन कशी असली पाहिजे, टॉप साईडला.
आला. आता ट्रिम करून याला शेप देऊन टाकू आपण. आता याला कलरचं द्यायचं तर काय करायचं, सिलेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जाऊन कलर द्यायचा. ठीक आहे, दिला कलर. आता बघा आपण करणार काय, पहिल्या केसमध्ये आपण याला 1/4 कापणार आहे, दुसऱ्या केसमध्ये याला सेंटर पासून कॉपी करायचा. आता इथे काय सगळेजण मिस्टेक काय करतात, इथे क्लिक करणार तर इथे आपल्याला पॉईंट भेटत नाही. मग त्यासाठी काय करायचं, कॉपी करायचं, सर्कलचा सेंटर भेटतोय तर इथे पण सेंटर भेटणार, इथेही सेंटर भेटेल, इथेही सेंटर भेटेल. ओके. आता बघा पहिल्या केसमध्ये आपल्याला 1/4 शेप कट करायचं. ठीक आहे, पण डेप्थ किती असली पाहिजे, 100. मग हे सगळं कॉपी पेस्ट करायचं. रेड लाईन काय, कटिंग लाईन आहे. आता मी याला 100 वर कॉपी पेस्ट मारतो. आला. तर आता आपल्याला डिसाईड करायचं आहे, काय डिसाईड केलं मी, एवढाच कट होणार आहे म्हणून एक्स्ट्रा लाईन्स आपण काढून टाकल्या. मग इथेही काय होणार, बरोबर. आता बघा आधी आपण कलर चेंज करू. इथे तुम्हाला कलर सेट करून घ्यायचा आणि कटिंग लाईन आधी ड्रॉ करायची. काय काय कट होणार आहे, कटिंग कशावरनं कळते तुम्हाला, कॉर्नर्स वरनं दिसतो शेप. आता ट्रिम कमांड घ्यायचा, डबल एंटर मारायचा, वरून सुरुवात करायची, मधून कुठूनही चालू नाही करायचं. वरून आपल्याला माहिती आहे की हा सॉलिड शेप आहे, मग आपण यालाच कापणार आहे. ठीक आहे, भेटला एवढा शेप. पण आता कसं आहे, खाली पूर्ण सिलेंडर दिसतोय, याचा अर्थ आहे कापून चालणार आहे का, मग याला कट करावं लागेल आपल्याला. सॉरी, अंडू. आता आहे ना, म्हणजे हा जो काही शेप आहे आपला, आला. आता बघा H फॉर हॅच, 1 2 3 दिसतो. आता पुढच्या केसमध्ये काय आहे की आपण हाफ कापतोय. ठीक आहे, तर मी डायरेक्ट ही साईड जी आहे ना, ही हाफ कट करणार आहे. म्हणजे या लाईनीची गरज आहे का, कसं कापतोय आपण, असा. म्हणजे आपल्याला एकच कटिंग लाईन पाहिजे. मग कटिंग लाईन कशी असते, तुमचं बॉडी जी आहे ना, त्या बॉडीचा आउट टू आउट टच पाहिजे. याला 100 वर कॉपी पेस्ट केली आपण, कलर घेतला आपण कटिंगसाठी, लाईन घ्या. आपल्याला काय करायचं, आधी शेप बनवायचा आहे. जसा केक कट करतो ना आपण, आपल्याला माहिती आहे आपण ट्रायंगल कुठून कापणार आहे, त्याला कट केल्यावर त्याच्यात किती लेअर आहेत, क्रीम आहे का नाही कळतं. सेम इथेही तसंच करायचं. ट्रिम कमांड घ्यायची, डबल एंटर मारायचं. आता बघा आपल्याला हा सॉलिड शेप पाहिजे, म्हणजे हा कट होणार, हा पण कट होणार, हा पण कट होणार, बरोबर. पण खाली जेव्हा जातो ना आपण तेव्हा उलट होतं, जे व्हिजिबल नाही आहे ना त्याला कट करावं लागतं, बरोबर आहे. आता काय राहिलं, हे पण राहिलं. आता हॅच घ्यायची, H एंटर करून, आला. आता पुढच्या केसमध्ये याला 1/4 कापला, याला हाफ कापला. इथे आपण काय करणार, आता याला 3/4. मग बघा 3/4 मध्ये आपल्याला मागची साईड ठेवायची, म्हणजे 3 साईड उडवावं लागतील. मग आपण काय करू, कटिंग लाईनचा शेप डिसाईड केला, याला आता कॉपी पेस्ट मारायचं. त्यानंतर किती सरफेस राहणार आहे त्यासाठी कटिंग लाईन ड्रॉ करायची. आता वरून आपण TR डबल एंटर. बघा आपल्याला एवढा सॉलिड ठेवायचं, म्हणजे हे कट होणार, हे पण कट होणार, झाला कट. आता इथे खाली आलो आपण, ही साईड कट होणार. आता हा वरचा 1/4 आहे ना, पण खाली तर सिलेंडर पूर्ण दिसणार, मग हे कट होईल. कळलं. नेक्स्ट, आता पुढच्या केसमध्ये काय असणार आहे, आपण कॉम्बिनेशन मध्ये कट करू. ठीक आहे, कॉम्बिनेशन मध्ये इन द सेन्स याला मी 50 वर कॉपी पेस्ट करतो, पुढच्याला 100 वर करतो. ठीक आहे, आणि त्याच्या पुढच्याला 150. काय करतो आपण बघा, इथे जास्त कन्फ्युज नाही व्हायचं, आपल्याला एकदम स्पेसिफिक पार्ट माहिती आहे की आपल्याला इथे याला पहिला 1/4 कापायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊन मग सॉरी याच्यामध्ये उलट होतं. ठीक आहे, इथे आपण काय करणार आहे, 1/4 पार्ट ठेवणार, पुढच्या याच्यामध्ये हाफ, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 3/4 आणि त्याच्या खाली सेम. आता बघा मला कट करायचं आहे, ट्रिम कमांड, मला एवढा व्हिजिबल पाहिजे, म्हणजे एवढा कट करायचा आहे. तर इथून आपण कटिंग लाईन आधी ड्रॉ करून घ्यायची.
जसं इथे केलंय तसंच इथे पण होणार, बरोबर. एक मिनिट, आपण चुकीचा व्ह्यू घेतला. ठीक आहे, हा शेप आपल्याला पहिला कट करायचा. ठीक आहे, त्यानंतर कटिंग लाईन ड्रॉ करू आपण. आता बघा, हे तुमचं सेक्शन ऑफ सॉलिड आहे ना, जो टॉपिक मी फर्स्ट थिअरी मध्ये दिलेला तुम्हाला 7 टॉपिक्स पैकी, त्यातनं हा एक टॉपिक आहे. ठीक आहे, आता बघा, ट्रिम कमांड घ्यायची, सिंगल एंटर मारायचा. आता 2 एंटर तुम्हाला शिकवलेला, आता सिंगल एंटर मारून ट्रिमर सिलेक्ट करायचा, सेकंड एंटर मारायचा. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट काय होतो, कट होणार. आता बघा, आपल्याला 1/4 भेटला, म्हणजे इथून इथपर्यंत हा शेप कन्फर्म आहे. पुढच्या केसमध्ये काय करायचंय मला, याला आता हाफ कट आणायचा आहे खाली. बघा, काही पेंडिंग ठेवायचं नाही, पहिला शेप कंप्लीट. आता ह्या केसमध्ये मला याला असा कापायचा आहे. ठीक आहे, याला कंटिन्युटी ठेवू आपण. म्हणजे ही लाईन काय कामाची आहे का, एवढा कट करायचा आहे ना आपल्याला. ठीक आहे, मग इथेही काय करायचं, जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा शेप ठेवायचा. म्हणजे हा सिलेंडर कट, हा कट, पण इथे खाली उलटा कट होणार. आला. आता बघा, ही लाईन पण कट होणार आहे, एकच शेप, एकच सरफेस आहे ना. इथून 1/4 आलो, इथे हाफ झाला. आता खाली काय होणार, 3/4. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हा एकच पार्ट जो आहे तो कट करायचा. म्हणजे इथून इथपर्यंत कटिंग लाईन येणार, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ठीक आहे, आता बघा, हा आणि हा झाला कट. ट्रिम डबल एंटर, आणि ही लाईन पण दिसणार नाही. झाला कट. 1 2 3. क्लिअर. आता पुढे जर समजा या सिलेंडर मध्ये आता मला स्क्वेअर कट मारायचं, कसं करायचंय, स्क्वेअर कसा कापणार, त्यासाठी तुम्हाला लागतं काय, या पॉइंट पासून समजा आपल्याला खाली त्यांनी दिलाय की एक रेक्टँग्युलर, आपण स्क्वेअर कट मारू समजा. आता हा कितीचा आहे आपला, अलाइन कमांडने मोजू, 50चा आहे, बरोबर. ह्या पॉइंट पासून समजा 50 डिस्टन्स नंतर मला एक स्क्वेअर कट मारायचा आहे. म्हणजे मला जो काही कट करायचा आहे तो बेसिकली कितीचा आहे, 50 जर डायमीटर आहे, मला कापायचा आहे 30चा, म्हणजे 30x30चा स्क्वेअर कट. तर इथं आधी शेप बनवायचा, 30, पहिली लाईन बनवायची, तिला उचलून इथे प्लेस करायची. ठीक आहे, 30 30 आणि 30 झाला स्क्वेअर, बरोबर ना. बट पुढे काय करायचं, एक लक्षात ठेवा, हे पॉइंट जे आहेत हे काय करायचे, याला कॉपी. हा पॉइंट इथे आणि इथे कॉपी पेस्ट होणार, बरोबर आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे या पॉइंट पासून इथे कॉपी होणार आणि इथे कॉपी पेस्ट होणार. झाली. काय केलं आपण, प्रोजेक्शन घेतलं. ठीक आहे, आपण आपल्यासाठी काय, हा सिलेंडरचा हा सगळ्यात एक्स्ट्रीम पॉइंट आहे. ठीक आहे, त्या पॉइंटला आपण घेऊन एक स्क्वेअर कट बनवला, शेप बनवला, पण हे पॉइंट बाहेर चाललेत ना, म्हणून यांना प्रोजेक्ट करून आपण असा पॅरलल सिलेंडरल प्रोजेक्ट केला. झाला कट. ठीक आहे, आता इथे लक्षात ठेवा, ही लाईन वापस आपल्याला कॉपी पेस्ट करायची इथे, आणि कुठे कट होते, इथे. ठीक आहे, बघा, झूम करून नीट चेक करायचं. आला. म्हणजे ही लाईन जी आपली कुठं कॉपी होते, इथे आणि इथे. बघा, 2 पॉइंट आपले जे प्रोजेक्ट करायचे होते झाले. त्यानंतर आता ह्या व्ह्यूची गरज नाहीये, फक्त काय करायचं, या सिलेंडरला कॉपी पेस्ट करायचं आपल्याला. वरून कितीवर होता, खाली 50वर, आणि 50 नंतर कितीवर कॉपी पेस्ट केलेला आपण, 30वर. दिसते का ही लाईन,
30ची आहे ना. आता ही रेड लाईन आणि ही रेड लाईन सिलेक्ट करून एंटर मारायचं. ठीक आहे. आता बघा जे प्रोजेक्शन आहेत ते आपण डिलीट करू. आता आपल्याला काय करायचं, हा सिलेंडर थ्रू अँड थ्रू कट आहे, बरोबर आहे. याचा अर्थ काय होणार आहे, F5 प्रेस करायचं. कळलं. सिलेंडर मॅच प्रॉपर्टीज घ्यायची आणि याचा कलर नॉर्मल करायचा. कळलं. आता बघा 30 घेतल्या, थोडा मोठा झाला. पुढच्या केसमध्ये आपण काय करू, आता याला रेक्टँग्युलर कट करू. ठीक आहे. किंवा या समोरच्या साईडनी हवं तर आपण कट करू. ठीक आहे. म्हणजे काय कसा कट करायचा आहे बघा. मला हे जे 2 पॉइंट आहेत ना, ठीक आहे, इथून असं कापायचं आहे मला. कळलं. मग त्यासाठी काय करावं लागेल, आता प्रोजेक्शन मेथड मध्ये आपण याला डायरेक्ट प्रोजेक्ट करू. बघा स्क्वेअर वगैरे इझिली कट करता येतो, राऊंड शेपला एवढा इझिली कट करता येत नाही. मग आता याला मी 50 वर कॉपी पेस्ट केला. त्यानंतर वापस आपण काय करू की याची टोटल आपल्याला डेप्थ द्यायची समजा 20. तर कटिंग शेप काय आपला हा आणि हा वाला पॉइंट. ठीक आहे. याचा मला असा 1/4च कट केलेला दाखवायचं आहे. ठीक आहे. किंवा अजून आपण हवं तर डेप्थ वाढवू. एक अंडू करतो मी. ठीक आहे. त्याला मी 20 खाली नेतो, म्हणजे तुम्हाला थोडा अजून नीट दिसेल. आता आपल्याला 1/4 कापायचा होता. ही रेड लाईन झाली कट. पण हा आपण काय केलाय, कॉर्नर उडवलाय. आता या वरच्या लाईनची गरज नाही. दिसतो क्लिअर. पुढच्या केसमध्ये आपण काय करू की टॉपने मला एक स्लॉट मारायचं. ठीक आहे. बघा इथे रेड लाईन खूप इम्पॉर्टंट आहे आणि आयसोमेट्रिक मध्ये फक्त ह्याच पोझिशन मध्ये अँगल आहे ना. तर तो कट जो आहे ना, तो आपल्याला असा कट करायचा आहे स्टेप. ठीक आहे. मग आपण याला कॉपी पेस्ट करू. ठीक आहे. इकडे 5 आणि इकडे 5. ठीक आहे. झाला कॉपी पेस्ट. प्लस हा जो कॉर्नर आहे, ठीक आहे, इथे एक लाईन ड्रॉ करायची, हिला उचलून इथे मिडलला ठेवायचं, हिला कॉपी पेस्ट करायची आणि आतमध्ये आपण 15 वर कॉपी पेस्ट मारू. ठीक आहे. बघा आपल्याला काय आहे ना, प्रोजेक्शन लाईन पाहिजे ना. आला. आता हा जो कट आहे, ठीक आहे, F5 प्रेस करायचा. आपल्याला किती कट करायचं आहे, 50 डिस्टन्स पर्यंत समजा कट करायचं. इथे एक लक्षात ठेवा, आपला कटिंग इथे आलाय, पण सिलेंडर कुठला आहे आपला, इथे आहे ना. म्हणजे कुठल्या पॉइंटला कटिंग चालू झाली पाहिजे, ह्या पॉइंट पासून कटिंग चालू झाली पाहिजे ती इथे. तर ती कशी काय येणार, त्याकरता सर्कल कॉपी पेस्ट मारायचा. हा पण ह्या कॉर्नर पासून सर्कल कॉपी पेस्ट मारायचा कुठे, ह्या कॉर्नर पर्यंत. आता पॉइंट भेटतो ना, कटिंग पॉइंट, याला कनेक्ट करायचा इथे. ठीक आहे. याला कनेक्ट करा इथून इथे. आता बघा ही लाईन आपल्या कामाची नाही, ही पण कामाची नाही आहे. TR डबल एंटर. ठीक आहे. याला ट्रिम केला, याला ट्रिम. आता दिसतो कर्व शेप. ठीक आहे. आता आपण काय करू, पहिला कर्व शेप देऊ.
सी जिथे सॉलिड फेस व्हिजिबल असतो ना तिथे उलट कटिंग होतं, म्हणजे इथे कट होणार, आणि जेव्हा मटेरियल खाली असणार आहे तिथे आतमध्ये कट होईल. आता कुठली लाईन राहिली? ही एक लाईन राहिली फक्त, जी खाली जाते. ठीक आहे, पण आता इनविजिबल आहे त्यामुळे ठीक आहे. आता मॅच प्रॉपर्टीज लाईन, कळलं? काय डाऊट आहे? बरोबर. आता आज चला सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आपण बघितले. आता समजा जर आपल्याला कोनिकल सिलेंडर वगैरे बनवायचं, ठीक आहे, तर कसा बनवणार? इलिप्स, आयसोसर्कल, ठीक आहे, कलर आपण पहिला व्हाईट घेऊ. इलिप्स, आयसोसर्कल, सेंटर दिला, F5 प्रेस करायचा. आता याचा रेडियस, पहिल्याचा रेडियस देतो मी 50. अगेन इलिप्स, आयसोसर्कल, दुसऱ्याचा रेडियस देतो मी 20. काय केलं आपण? एकाच प्लेनवरती दोन ऑब्जेक्ट्स बनवले. याला आता मी काय करणार? सिलेक्ट करायचा आणि कुठली कमांड घ्यायची? मूव. पहिला क्लिक करायचा, वरती घेऊन जायचं. मला आता याला 100 डिस्टन्स वरती न्यायचं. ठीक आहे, कोनिकल ऑब्जेक्ट, त्याची जी टँजंट लाईन आहे ना त्याला टँजंट दिसला पाहिजे. क्वाड्रंट टू क्वाड्रंट कनेक्ट नाही करायचा. काय होतं? असं होतं. दिसतंय? चुकीचं आहे ना हे. एक्स्ट्रीम पॉइंट इथे कुठेतरी आहे. मग इथे चेक करायचं टँजंट ऑन आहे का? आहे. मग इथे का नाही दिसत आहे? क्लिक, दिसतो इथे टँजंट वर गेलाय ना. क्लिक, क्लिक. कधी कधी काय होणार माहिती का? तुम्हाला चुकीचा पॉइंट दाखवेल, ड्रॉ करायचं चुकीचं. ठीक आहे, रॉंग असेल तर रॉंग, बट नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार ना तर तुम्हाला तो पॉइंट भेटेल. ठीक आहे. आता बघा इथे डिटेक्ट करून पण डिटेक्ट होतोय का? मग काय घेतलं? लाईन कमांड, कंट्रोल प्रेस करायचं, राईट क्लिक करायचं. काय करायचं? कमांड घेऊन कंट्रोल प्रेस करून ठेवायचा, राईट क्लिक करायचं. आता आपल्याला ना सगळं ऑफ करायची गरज नाही, पण एकच ऍक्टिव्हेट करायचं आहे. काय? आता बघा इथे क्लिक करा, चुकीचं दाखवतोय, क्लिक करायचं, वापस कंट्रोल राईट क्लिक, टँजंट. बरोबर आहे, रॉंग दाखवलं ना त्यांनी. आता वापस कंट्रोल राईट क्लिक, टँजंट, आता बरोबर दाखवेल. दिसतो? कंट्रोल राईट क्लिक, टँजंट. कुठेही घेऊन गेलात तरी तुम्हाला एकदम परफेक्ट दाखवेल. म्हणजे रॉंग होताना त्याला डिलीट करायचं. ठीक आहे, तेव्हा जाऊन असा कोनिकल शेप तो ड्रॉ करणार. ठीक आहे, व्हर्जन कुठलंही असो, ते ग्राफिकल प्रॉब्लेम आहे. आता बघा कट केला याला आपण. आता तुम्हाला दिसतो कोनिकल शेप. पुढच्या केसमध्ये समजा याला आपल्याला कट करायचं आहे, सेम 1/4 कापायचं आहे, तर काय करावं लागेल? तुम्हाला दोन लाईन्स वेगळ्या ड्रॉ कराव्या लागतील. टॉपची लाईन वेगळी आणि ठीक आहे बॉटमची वेगळी. ठीक आहे, फक्त काय आहे की नीट क्लिक करा. ठीक आहे, बॉटमला पण सेम. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट मोठा ड्रॉ करून घ्यायची लाईन. ठीक आहे, सेंटरवर ठेवायची. ओके, आता याला आपण काय करू? जरा इथून कॉपी पेस्ट करू सगळ्यांमध्येच. आता इथे आपल्याला 1/4 कापायचं आहे. बघा 1/4 कापायचं आहे. एकदा कोनिकल शेप ड्रॉ झाला ना का तुम्हाला पॉइंट्स भेटतात. फक्त ते पॉइंट्स तुम्हाला कनेक्ट करायचे. त्याच्यानंतर जेवढा शेप कट करायचा आहे, ठीक आहे, तेवढाच लाईन ठेवा आणि बाकीचं काय करून टाकायचं? ट्रिम करायचं. कळलं? झाला ना? पुढच्या केसमध्ये काय?
हाफ कट करायचं आपल्याला, म्हणजे हा पॉइंट इथे कनेक्ट होणार आणि हा पॉइंट इथे कनेक्ट होत आहे. आता बघा, ह्या कटिंग लाईनची गरज नाही आहे, ह्या कटिंग लाईनची पण गरज नाही आहे, ठीक आहे, याची गरज नाही आहे. आता ट्रिम कमांड घ्यायची, हा कट झाला. आता कुठेतरी माझं रॉंग सिलेक्शन झालं वाटतं, बट एनिवे झाला. पुढे आता तुम्हाला म्हणजे बघा, कोनिकल शेप असेल तर कसा बनवायचा कळला. एकाच जागेवर 2 सर्कल बनवून त्यांना कॉपी पेस्ट करायचं किंवा मूव्ह करायचं. पुढच्या केसमध्ये आता एक ड्रॉइंग बनवतो ज्यामध्ये आपण कॉर्नरला फिलेट कसा करायचा किंवा मग चाम्फर कसा करायचा आयसोमेट्रिक मध्ये, ठीक आहे, ते बघू. इथे 100 बाय 100, ठीक आहे, 100 100. आता याला आपण 100च जाऊ देऊ. इथे काय की तुमचं ऑब्झर्वेशन आणि टेक्निकला इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, चाम्फर फिलेट कशाला बोलतात माहिती आहे ना तुम्हाला. चाम्फर मध्ये आपण एज जी आहे ती स्ट्रेट उडवतो, बरोबर आहे, फ्लॅट फेस करतो, आणि फिलेट मध्ये राऊंड शेप येतो कॉर्नरला. मग जर समजा आता आपल्याला त्या टाइप मध्ये शेप बनवायचा, समजा आता इथे मला एक डायमंड चाम्फर बनवायचा आहे, तर बघा चाम्फर दिसायला कसा दिसतो. जर कॉर्नरला चाम्फर मारला, मी काय करतो आता इथे डायमेन्शन आपल्याकडे डायरेक्ट मिड पॉइंट मी कनेक्ट करतो, झाला है ना. पुढच्या केसमध्ये जर समजा आपल्याला मोठा चाम्फर पाहिजे, एंड कॉर्नर टू एंड कॉर्नर, बरोबर आहे. आता इथे समजा एकच साइड चाम्फर आपल्याला काढायची आहे, मग लक्षात द्या इथे समजा आपल्याला 20 बाय 20चा चाम्फर मारायचा आहे, तर चाम्फर कुठून दिसतो, साइडने आला शेप. आता ही लाईन वापस कॉपी पेस्ट करा किंवा डायरेक्ट इथे सेकंड लाईन ड्रॉ करा. याला कट, हा झाला एक सिंगल एज. आता जर सेकंड साइडला आपल्याला कट करायचं आहे तर बघा, व्ह्यूची पोझिशन जी आहे ती तशी तुम्हाला ठेवायची. हा 20, हा 20, काय केलं, मग पेपर लाईन ज्या असतात ना त्याचे रेफरन्स ड्रॉ केल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल, त्याला प्लॉट करता येणार, ठीक आहे. राईट लेफ्ट, आता टॉप मध्ये कसा येईल, टॉप साठी आपल्याला या लाईनला कॉपी पेस्ट करायची टॉप पोझिशन मध्ये. इथे 20, इथे 20, बरोबर आहे. नंतर केला जॉईन. आता आपण काय फुल कट मारतोय, मग एक्स्ट्रा जे काय मटेरियल आहे ते कापून टाकायचं, झालं. आता या तिघांचं कॉम्बिनेशन कुठे ड्रॉ करणार आपण, इथे. हा 20 आहे, हा 20 आहे, हा 20 आहे, हा 20, हा 20, ठीक आहे. बघा, हा असा चाम्फर आहे, हा इथून चाम्फर आहे, हा इथे चाम्फर आहे, ठीक आहे. पण इथे काय, आता सगळ्यांचे चाम्फर जे आहेत ते कनेक्ट होत आहेत, असं जाईल ना. ही लाईन इथे ड्रॉ केली, ही लाईन इथे ड्रॉ केली,
सगळ्यात पहिले काय करायचं, हा जो सॉरी चाम्फर पाहिजे ना आपल्याला, हा ट्रायंगल सिलेक्ट करू, एंटर मारायचं. आपल्याला काय करायचंय, आतमधल्या लाईन्स कट करायचे. ठीक आहे, ही मधली लाईन डिलीट, ही मधली लाईन डिलीट, ही मधली लाईन डिलीट. आला का? आणि हे कॉर्नर पण कट होणार आहे. दिसतो? 3D मध्ये हे माहीत पडतं, 2D मध्ये लवकर माहीत नाही पडत. पण तुमचं ड्रॉइंग ऑब्झर्वेशन एकदम स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे. जर समजा आता मला टेपर बनवायचं, म्हणजे समजा हा जो फेस आहे हा किती बाहेर काढला, समजा मी एक 40, तर याला पहिला आपण ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे. आणि हा याला कनेक्टेड आहे इथे कॉर्नरला. मग याला इथे लाईन बघा, हे का आपल्याला काय दिलाय, हा 40 आणि हा वाला शेप दिलाय. ठीक आहे. जर ड्रॉ करायचं झालं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता की एकाच कॉर्नरचा एक शेप पूर्ण बनवून घ्यायचा. मग याला कॉपी पेस्ट मारायचा शेवटी. मग बघा, जिथे जिथे कॉर्नर आहेत तेवढ्या लाईन्स कनेक्ट करायच्या आहेत तुम्हाला. आता हे विजिबल आहे त्यामुळे ही लाईन दिसेल का, ही लाईन दिसेल का, ही लाईन दिसेल का, कळलं? पुढच्या केसमध्ये समजा आपल्याला काय केलंय, सेंटर पासून 40चं एक्सटेन्शन दिलंय आणि हा कुठे कनेक्टेड आहे, डायरेक्ट याच्या मिडलला. बघा मी काय केलं, सेंटरचा शेप पहिले बनवला. ठीक आहे. त्यानंतर कॉपी पेस्ट करायचं. आता त्याला विड्थ दिले, समजा टोटल विड्थ दिली असेल 40, तर इकडे 20 आणि तिकडे 20 कॉपी पेस्ट केला. जसं मी तुम्हाला सांगितलंय, कॉर्नर टू कॉर्नर पहिला कनेक्ट करायचं. आता ही मिडल प्रोफाईल काय कामाची आहे का आपल्या, बरोबर आहे. आता वापस ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत लाईन ड्रॉ केली का आपण, केली. आता ट्रिम कमांड घ्या, जे इनविजिबल आहे आणि आता एकच सरफेस आहे ना, झाला. क्लिअर. पुढे जर समजा आता कुठल्या तरी एका रेफरन्स पासून त्यांनी काय केलंय, आपल्याला टेपर बनवायचं आहे. सिलेक्ट, समजा इथे आपल्याला एक हाईट दिले 50. ठीक आहे. आपण काय केलं, इथून 50 हाईट वर आलो. एक मिनिट, इथून घेऊ, मिडल पासून 50 हाईट. आता टॉप पोझिशन कर्सरची सेट करायची. आता समजा आपल्याला दिलंय त्यांनी एक साईडला 20, हा 40, वापस 40, 40 आणि 20, सॉरी हा इथे कनेक्ट केला. आला टॉपचा फेस. आता या रेफरन्सला डिलीट करायचं. त्यांनी काय केलंय की हा कॉर्नर इथे, हा कॉर्नर इथे कनेक्ट केलाय, हा कॉर्नर इथे कनेक्ट केलाय आणि हा मागचा कॉर्नर इकडे कनेक्ट होणार. दिसतोय का? जो दिसत नाही ते डिलीट करा. झाला, पेपर शेप प्लॉट झाला आपला. सी कॉर्नर तर कळले आपल्याला, चाम्फर. आता काय बघायचं आपल्याला, फिलेट. ठीक आहे. आता फिलेट जर करायचं आहे तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, सेंटर फाइंड आउट करावं लागेल. इथेही आपण 20चाच फिलेट मारू. ठीक आहे. म्हणजे लाईन 20 वर कॉपी पेस्ट केली तर सेंटर कितीवर भेटणार, 20 वर येईल ना, नक्की का? कोण हा बोलत नाही. ठीक आहे, दिसतो. त्याच्यानंतर ट्रिम करून टाकायचं. आला का आपल्याला शेप. आता इथे सर्कल बनवता नाही येणार ना, इलिप्स मध्ये जायचं, आयसो सर्कल मध्ये जायचं, सेंटर द्यायचा. आला. आता आपल्याला किती शेप पाहिजे तेवढा शेप ठेवायचा. ठीक आहे. याला कॉपी पेस्ट करतो. पहिल्या केसमध्ये आपण फुल कट करू, कळलं? म्हणजे आणि इथे बघा कॉर्नर आहे, कॉर्नर टू कॉर्नर पहिले लाईन टच करून घ्यायची. त्यानंतर जे दिसत नाही आहे, ठीक आहे, ते डिलीट करायचं.
आला. आता राईट साईडलाही काय करणार आपण, ज्या फेसला आपल्याला फिलेट मारायचं आहे, ठीक आहे, हा 20, हा 20 आला. इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, रेडियस 20, ठीक आहे. आला शेप. आता याला पण आपण काय करणार, कॉपी पेस्ट. त्यानंतर बघा ही लाईन आहे, हिलाच हवं तर कॉपी पेस्ट करा, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. आता जी लाईन दिसणार नाही तिला ट्रिम करून टाकायची, म्हणजे जे कॉर्नरचं मटेरियल उडवत आहे ना आपण. आता ही बॅक साईड आहे, आतमधली साईड आहे म्हणून दिसणार नाही, हे पण मटेरियल आहे म्हणून दिसणार नाही. कळलं? ट्वेंटी 20. आता इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर आला. काय करणार, वापस आपण याला कॉपी पेस्ट मारणार, ठीक आहे, इथून इथपर्यंत. आता हा ट्रिम करून उडवला, हा ट्रिम करून आला का, बॉक्सच संपले काय, ठीक आहे. पुढे आता आपल्याला काय करायचं आहे की तिघच्या तिघ जर समजा फिलेट झाले, ठीक आहे, थोडा डिफिकल्ट आहे बट आपण सेपरेट याच्यामध्ये बघू. आता आपल्याला काय करायचं, स्टेप फिलेट द्यायचं आहे. स्टेप फिलेट म्हणजे कसा, F5, F5. आता आपल्याला इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, ठीक आहे, रेडियस, जसा आपण आधी गेलेला शेप बनवून घेतला. बघा आपण 100ची एज घेतली, बरोबर आहे. आता मला याला कॉपी पेस्ट करायचं. बघा मला फिलेट बनवायचं आहे, पहिला 25 डिस्टन्स पर्यंत फिलेट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. कॉपी केलं, पहिला 25 डिस्टन्स पर्यंत फिलेट आहे, त्याच्यानंतर पुढच्या 50 डिस्टन्स पर्यंत कॉर्नर आहे, ठीक आहे, वापस पुढं फिलेट आहे आणि पुढे कॉर्नर आहे. आता इथे काय आहे, आपण कॉर्नर उडवला त्याचा, पण काय प्रॉब्लेम नाही. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या कॉर्नर पासून एक लाईन आणि सेकंड लाईन ड्रॉ करावं लागते. चुकला ना कुठेतरी, वापस याला आपण कॉपी पेस्ट करू 25 डिस्टन्स. बघा आता केस काय आपली, पहिला फिलेट मारणार आहे आपण, ठीक आहे, मग म्हणजे आपल्याला कॉर्नर लागेल ना. बनवला. बघा पहिल्या केसमध्ये आपल्याला फिलेट आहे 25चा, म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे, हा फिलेट इथून चालू होतोय, कुठे एंड होतोय, इथे. कळलं, हा झाला फिलेट. त्याच्यानंतर काय चालू होतोय, कॉर्नर, कुठे एंड होतोय, इथे. त्याच्यानंतर वापस फिलेट चालू होतोय, ठीक आहे. आता इथे फिलेट आहे, ही साइड दिसणार नाही ना, इथे झाकली आहे. आणि पुढे काय होतंय, बरोबर आहे, कॉर्नर चालू होतंय. कळलं का कसं बनवलं, जमेल ना. पुढे जाऊन ड्रॉइंग मध्ये हेच सगळं करायचंय तुम्हाला.
प्रत्येक फेसला तुम्हाला फिलेट वगैरे मारायचं आहे. ठीक आहे. पुढे आता हे बॉक्स बनवलेत, तुम्ही वेगवेगळा काहीही बनवू शकतात. मी आता तुम्हाला काय करतो, आपण एक सिलेंडर बनवू. इलिप्स, आयसो सर्कल. ठीक आहे. आता आपण एक सेंटर पासून लाईन बनवू. समजा एक 100 ची लाईन ड्रॉ करतो आणि इथे मला एक 200 ची लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे. इलिप्स, आयसो सर्कल. ठीक आहे. आता इथे मी एक रेडियस जो ड्रॉ केलाय तो आहे 50चा. ठीक आहे. आणि इथे जो काही समजा आता मी ड्रॉ करतोय, ठीक आहे, हा पण आहे कितीचा, 50चा. बघा सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिलाय ना आपण. हे 100 आहे आणि हे 200 आहे. आता हा रेडियस 50 आहे, हा पण रेडियस 50 आहे. ठीक आहे. आता इथे करायचं काय बघा, याला आपल्याला एक फिलेट मारायचं इथे 100चा. ठीक आहे. कितीचा, जर हे 50 आहे, हे 50 आहे, बरोबर, म्हणजे टोटल किती झालं, बरोबर आहे. आणि मध्ये गॅप कितीचा आहे, 100चा. ठीक आहे. आणि मी समजा जो काही रेडियस मारतोय ते आपण दोन केसमध्ये फिलेट मारू. एकामध्ये आपण फिलेट ठेवू 50 आणि दुसऱ्यामध्ये ठेवू 300चा. ठीक आहे. म्हणजे एकाला आपल्याला रेफरन्स घ्यावा लागेल, दुसऱ्यामध्ये रेफरन्सच नाही भेटणार. पण जर ड्रॉ करायचं झालं तर कसा करणार बघा. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा असा काय पार्ट येणार आहे तर तुम्हाला सर्कल ज्या फेसिंगला बनवलाय त्या फेसच्या हिशोबाने 4 पार्टमध्ये डिवाइड करायचं. ठीक आहे. ही लाईन आली इथे आणि ही लाईन इथे, झालं एकमेकांना क्रॉस. क्लिअर. आता आपल्याला फिलेट मारायचं आहे. ठीक आहे. आपण 30चा फिलेट मारू. ठीक आहे. 50 पेक्षा 30चा मारू, कारण की ते गॅपच आपल्याकडे तेवढाच उरणार आहे. सो त्यासाठी काय करायचं, ही लाईन कॉपी पेस्ट करायची. कितीवर, 30 डिस्टन्सवर. ही लाईन कॉपी पेस्ट करायची 30 डिस्टन्सवर. इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, रेडियस. आला. ठीक आहे. त्यानंतर सेंटर लाईन आपण काढून टाकू. आता बघा आपल्याला माहित नाही पुढे ऑब्जेक्ट कसा आहे. असं समजू हा स्ट्रेट आहे आणि हा पण कसा आहे बघा. सर्कलला तुम्हाला एवढे इझिली पॉइंट भेटणार नाही. इथे कसं आहे ना, सर्क्युलर ड्रॉइंग मध्ये तुम्हाला लवकर रेफरन्स पॉइंट भेटत नाही, त्यामुळे तुम्हाला ड्रॉइंग प्रॉपर रीड करता आली पाहिजे. हा कळलं. आता इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, याचा रेडियस आपण देऊ 10. आयसो सर्कल, याचा रेडियस देऊ आपण 20. ठीक आहे. किंवा याला सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी, सेंटर पासून कॉपी पेस्ट करायचा, याच्या सेंटरवर पेस्ट करायचं. झालं. आता जर समजा या ऑब्जेक्टला काही थिकनेस आहे, काय थिकनेस, तर एक बघा कधी लक्षात ठेवायचं, एक प्रोफाईल बनवली ना का तिलाच कॉपी पेस्ट करायचं असतं आयसोमेट्रिक मध्ये. F5 प्रेस करून डेप्थ द्यायची. किती आहे, समजा 150 असेल. आता इथे तुम्हाला भेटला क्वाड्रंट पॉइंट, इथेही भेटला, सॉरी टँजंट पॉइंट. झालं. आता ह्या केसमध्ये मी काय बोललो, रेडियस खूप मोठा आहे. कितीचा आहे, 300चा. ठीक आहे. जागा कमी आहे पण कितीचा आहे, 300चा. सेम मेथड आता इथे लक्ष द्या. इथून 300,
आणि ही लाईन वापस 300, म्हणजे ही लाईन इथे आणि ही लाईन इथे. कितीचा रेडियस आहे आता? 300चा. इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, रेडियस किती आहे? 300. मॅच करतोय का? इथं बघा, ही लाईन इथं वर गेली ना तर मॅच करेल आणि ही लाईन इथे गेल्यावर मॅच करेल. पण तुम्ही जेव्हा रेडियस द्यायला जाणार तेव्हा तो बसतोय का? नाही बसत. मग आता बसवायचा कसा? 300चा रेडियस बसवा लागेल ना. म्हणजे तो काय झाला पाहिजे तुमचा, हा जो फिलेट आहे ना, या फिलेट या पॉइंटला ऍडजस्ट झाला पाहिजे. मग त्यासाठी कसं करतात बघा. हा जो सर्कल आहे, ठीक आहे, आपल्याला खाली आणावं लागेल. ठीक आहे, किती खाली आणायचा? याची म्हणजे याचा सेंटर लाईन जो आहे तो इथे आला पाहिजे, कळलं? पण आता हा खालचा पॉइंट त्याला टच करतोय का? हा, कट करतोय, बरोबर आहे. एज बनते, पण आपल्याला पाहिजे स्मूथ शेप. ड्रॉ होतोय का? आता बघा, हा टँजंट झाला पाहिजे. मग आता इथे होतं काय की आपल्याला तो पर्टिक्युलर पॉइंट भेटत नाही. मग कसं करणार? बघा हा, ही वाली केस नंतर बघू, त्याला एक 10-15 मिनिटं लागते. बरे नाही काय तुम्हाला आता हे कळलं. बघा, तुमच्याकडे आता जेवढे ड्रॉइंग आहेत ना त्यामध्ये तुम्हाला इतकेच शेप येणार आहेत, त्या व्यतिरिक्त नवीन काही येणार नाही. ठीक आहे, तर ड्रॉइंग तुमची झाली पाहिजे. पण जसं हे ड्रॉ करताना तुम्ही बघितलं असेल, मी पहिला सर्कल बनवला, कळलं? हा, आता एक्झाम्पल, बघा, तुम्ही ऑब्जेक्ट तर बनवलेत, हा बनवला, हा बनवला. आता तुम्ही आयसोमेट्रिक मेथडनी काय करायचं, हे पुढचे ऑब्जेक्ट बनवा. म्हणजे जर बनवले असतील तर त्याच्या पुढचे बनवा. आता सर्कलसाठी काय करायचं, याला ड्रॉ करायचं. आता हा स्लॉट वगैरे कसा बनवतात, आता 38x18चा स्लॉट आहे, ठीक आहे, तो आपण इथे बनवू. याच्या टॉप फेसला 38 आहे ना, 38चा हाफ किती होईल? बरोबर. मग याला आपण 19 इकडे आणि 19 इकडे केलं कॉपी पेस्ट. नंतर कितीचा आहे तो? 18, म्हणजे 9 तिकडे आणि 9 इथे. आता याच्यामध्ये 9, 18 डायमीटर झाला, म्हणजे 9 किती होणार रेडियस? तर पहिला सेंटर शोधायचा. आता इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर, रेडियस किती आहे? 9. आयसो सर्कल, सेंटर, रेडियस 9. आता बघा, हा आणि हा कट करायचा आहे, हा 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 आणि हा कट करायचा. आला का शेप? जर समजा आपल्याला कमी डेप्थ दिले, कमी म्हणजे एवढाच कट केलाय, 5 mm डेप्थ दिली आहे समजा कटिंगची, तर मग इथे याच्या पुढची प्रोफाईल दिसणार आहे का? पण हे दिसेल, स्टेप आहे ना, कळलं? अशा टाईपमध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ठीक आहे. आता बघा, ह्या ड्रॉइंगला बनवताना तुम्हाला करायचं काय, बॉक्स बनवायचा, जशी मेथड तुम्हाला सांगितले. त्यानंतर जे प्लेन फेस आहेत ना ते आधी बनवायचे. सगळ्यात
लास्टला काय बनवायचं, सर्क्युलर शेप. बघा ज्या ऑब्जेक्टमध्ये कॉर्नर आहेत ना ते आधी बनवायचे, सर्क्युलर शेप नंतर बनवायचे. पण जसं तुम्ही आता पुढे जाणार या ऑब्जेक्टमध्ये, इथे कुठं कॉर्नर दिसतो का वरती, पण खाली आहे ना. मग तुम्हाला सुरुवात करायची बॉटम नाही, पण बॉटमचा शेप झाला का वरती कुठंच कॉर्नर दिसत नाहीत, तर पहिला सर्कलचा सेंटर बनवायचा. आणि सगळेजण मिस्टेक काय करतात या ड्रॉइंग मध्ये, याला आधी बनवतात. हा हवेत आहे ना, ह्या ऑब्जेक्टचा लास्ट कॉर्नर इथे, तर ह्या कॉर्नरचा रेफरन्स घेऊन पहिला सिलेंडर मागे बनवायचा, मग त्याला 12 12 24 वर कॉपी पेस्ट करायचं. ठीक आहे. तर आता बघा तुमच्याकडे आता कम्प्लीट टास्क आहे. आता तुम्हाला मूव्ह कसं करतात माहिती आहे, कॉपी कसं करतात माहिती आहे. लाईनीमध्ये नॉनस्टॉप ऑब्जेक्ट चालू करायचे. ठीक आहे. 2 किंवा 3 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं होईल तेवढं ह्या ड्रॉइंग पर्यंत यायचंय. ठीक आहे. लास्टला तुम्ही ही बनवली, तुमचा टास्क कम्प्लीट. ठीक आहे. मग आपण काय करणार, उद्या मी आता लेक्चर नाही घेणार, परवा नंतर मग आपण कॉपी, मॉडिफाय, कट पुढच्या कमांड स्टार्ट करणार. ठीक आहे. आणि तुमच्याकडे टास्क काय असणार आहेत, या ऑब्जेक्ट सिरियल मध्ये कंप्लीट करत जायचं पुढे पुढे पुढे. ज्याचं आधी झालं त्यांनी सांगायचं. ठीक आहे. राहील. आता फर्स्ट ऑब्जेक्ट बनवायला स्टार्ट नाही करायचं. इथे जेवढ्या केसेस मी बनवल्या आहेत तेवढ्या तुम्हाला काय करायच्या आहेत, प्रॅक्टिस करायच्या आहेत.